नमस्कार, आपण पाहतात युगांधार महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काय ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथ येथून आहे. अंबरनाथमध्ये शिवशाही हॉस्पिटल उद्घाटन सोहळा संपन्न. अंबरनाथ शहरामध्ये विथ पॅराडाईज रानू गॅस गोडाऊन समोर महालक्ष्मी नगर पूर्व येथे शिवशाही न्यूरो क्रिटिकेअर मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा मोठ्या संख्येने संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून लाभलेले पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, ज्येष्ठ समाजसेवक आनंदवन यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख आकर्षण ज्युनियर मकरंद अनसपूर यांनी मनोरंजन, कॉमेडी, मिमिक्री करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच पुष्पाताई पागधरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका इतनी शक्ती हमीदेना दाता फेम यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उल्हासनगर अंबरनाथ शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टरचा मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. शिवकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गणेश राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवशाही हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जानू मानकर यांनी प्रस्तावना मांडून आपले मत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर, प्रमुख पाहुणे, नागरिक उपस्थित होते. अंबरनाथमधले आणि अंबरनाथ परिसरातले अनेक नामवंत डॉक्टर या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. प्रतीक्षा मी आज या स्टेजवरून पारितोषिक देतो आहे आणि कौतुक करतो आहे. के दिलों में अरमाए हैं वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई दिन जे मानकर साहब जैसा बड़ा डॉक्टर बनेगा मैं अपना नाम करेगा मगर ये तो कोई न. अंबरनाथसारख्या या गावामध्ये बुलढाण्यासारख्या जिल्ह्यातल्या खेड्यातून येऊन इतकं मोठं हॉस्पिटल बांधणं ही याची हिंमत तिची दाद द्यायला पाहिजे. हॉस्पिटलचं प्रस्तावना करताना त्यांनी जे आश्वासन दिलं आहे अंबरनाथकरांना की इथल्या कुठल्याही रुग्णाला पैशाशिवाय किंवा इतर कारणाशिवाय आम्ही वापस पाठवणार नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. गरिबांचं दुःख आम्ही फार जवळून बघितलं आहे. असं त्यांना आश्वासन मिळाल्यावर त्यांना निश्चितच त्याचं बळ मिळेल आणि हळूहळू या हॉस्पिटलचा मल्टीस्पेशालिटी न्यूरोक्रिटिक आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा असंख्य रुग्ण लाभ घेतील. मुख्य म्हणजे यांना इथल्या ज्येष्ठ डॉक्टरांची साथ मिळाली ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांची साथ, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या भरोशावर एवढं मोठं त्यांनी हे हिंमत करून हे हॉस्पिटल बांधलं आहे. याला मनापासून शुभेच्छा देतो आम्ही. आणि असं काही दिवसांनी मी म्हटलंही बघा भाषणामध्ये की याचं आम्हाला दोघांना बोलवून तुमची जबाबदारी वाढलेली आहे, त्या दवाखान्याबद्दल चांगलंच ऐकायला मिळालं पाहिजे. तेव्हा मी डॉक्टरांना शुभेच्छा बरोबर हो तर ते नावं घेऊ नये आपण पण आपण चांगलं काम करावं. लोकांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला चिरकालीन त्याचा आनंद मिळेल. आणि आपण ज्या भावनेने हे हॉस्पिटल उभारलं आहे त्याच्या सगळ्यालाच आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. अंबरनाथमध्ये प्रथमच न्यूरोक्रिटिकेअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने शिवशाही हॉस्पिटलचं आज पद्मश्री प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. प्रकाश आमटे आज अंबरनाथमध्ये येणं म्हणजे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्या अंबरनाथकरांसाठी होती. खऱ्या अर्थाने अंबरनाथकरांना चांगलं आरोग्य लाभावं, कुणाचाही पैशासाठी जीव जाऊ नये, कुणाचाही वेळेअभावी जीव जाऊ नये, त्यासाठी आपण अंबरनाथमध्ये सर्व सुविधा एक्सरे, सोनोग्राफी, मॉड्युलर ओटी, प्रशस्त ICU, डायलिसिस सेंटर अशा सगळ्या सुविधा आपण एकत्रितपणे एका छताखाली आणण्याचा हा प्रयत्न शिवशाही हॉस्पिटल यांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला पद्मश्री प्रकाश आमटे सारखे विभूती येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या हॉस्पिटलचा हा गौरव आहे. आज आपण अंबरनाथमधील सर्व सिनियर डॉक्टरांचा, अंबरनाथमधील जे कन्सल्टंट आहेत त्या सर्वांचा, सिनियर ज्यांनी 40-40 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेवा केली त्या डॉक्टरांचा सुद्धा आपण पद्मश्री प्रकाश आमटे साहेब यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा गुणगौरव केलेला आहे. सर्व टीम खुश आहे, वातावरण चांगलं आहे,
सर्व आमच्या हॉस्पिटलचं अपडेशन चालू आहे. माझी सर्व अंबरनाथकरांना आणि विशेषतः येथील जे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स आहेत, जे माझे सहकारी आहेत, त्या सर्वांना शिवशाही हॉस्पिटल हे माझं न समजता आपल्या सर्वांचं आहे. हेच सर्वांनी या माध्यमातून, कारण प्रकाश आमटेसारख्या माणसांनी माझ्या या हॉस्पिटलकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की खरंच आम्ही या हॉस्पिटलचा रिपोर्ट 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर घेणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर ते रिपोर्टिंग आपल्याला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या चांगल्या करायच्या आहेत आणि शिवशाही हॉस्पिटलला एका उत्तुंग शिखरावर नेऊन रुग्णसेवेमध्ये आपण एक्सपर्टीजमध्ये आपलं कॅल्क्युलेशन कसं होईल याकडे आपण प्रयत्न करणार आहोत. इथं आपण सगळेच